नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती शहरात उत्साहात साजरी. मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याचा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिल्या सूचना. आता सविस्तर बातम्या. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, इक्बाल सिंग गिल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज 1 ऑगस्ट सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांनी अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय देण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकीरा या कादंबरीचा समावेश आहे. इसवी सन 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार फकीरा कादंबरीला मिळाला. अण्णाभाऊ साठेंच्या 15 लघुकथांचा संग्रह आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली आहेत. बोलायची संधी बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाली. त्या बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी समाज परिवर्तन केलं, समाज प्रबोधन केलं. पण जो माणूस कधी शाळेत शिकायला गेला नाही त्यांनी 35 कादंबऱ्या लिहून काढल्या आणि तुम्हाला आणि मला वाचायला दिल्या. याच्यापेक्षा अजून मोठं काम काय? तर हे समाज प्रबोधन तर यांनीच केलं. पण त्या काळात त्या साहित्याला पुढे येऊ दिलं का? नाही. एकदा त्यांची सभा होती एका ठिकाणी, संध्याकाळची वेळ होती, मुंबईच्या बाजूला. त्यांच्यावर गदा आणली. तेव्हा मोरारजीबाईचं सरकार होतं. मला तिथं टीका करायची नाही, पण त्यांनी गदा आणली की म्हणले यांची सभा संध्याकाळी होणार नाही. अण्णाभाऊला ती सभा न करता परत जावं लागलं. हे मी त्या साहित्यात वाचलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय जिल्हा उत्सव समितीच्या वतीने आज या ठिकाणी 102वी जयंती साजरी करण्यात येत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे मागील 25 वर्षापासून आपण या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम घेत राहतो. या जयंतीच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री महोदय हे अण्णाभाऊला येऊन वंदन करतात. या अभिवादन सभेला उपस्थित राहतात. दलित समाज के होने के वजह से अण्णाभाऊ साठे भी समाज के हम मानते हैं और उनकी जयंती हम बड़े धूमधाम से मना रहे हैं. उसका कारण यह है कि अण्णाभाऊ भी एक गिरनी कामगार थे. उन्होंने भी कष्ट किए हुए हैं और हमारे महानगर पालिका भी कर्मचारी हमारा खून पसीना बहाकर वो अपने शहर की सफाई करते हैं. इसलिए हम उनसे प्रेरित होकर उनकी आज ये जयंती बड़े धूमधाम से और बड़े उत्साह से हम कर रहे हैं. वाहन रैली निकालकर या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे के पुतले के पास उनको अपना माथा टेककर उनको अभिवादन किया है. और अभी कुछ ही देर में हम सब हमारे कर्मचारियों को मिठाई का वाटप करने वाले हैं. 9 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे सकाळी 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून यासोबतच राष्ट्रीय गान घेण्यात येणार आहे. यामध्ये 15,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट या रोजी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 9 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या आदेशानुसार
शहरातील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे सकाळी 9 वाजेला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। त्यानंतर सामूहिक राष्ट्रगान करण्यात येणार आहे। यामध्ये औरंगाबादमधील शालेय आणि महाविद्यालयीन 15,000 विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत। तसेच विभागीय क्रीडा संकुलात जाण्यासाठी 85 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात येणार आहे। यासोबतच तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधीही सोयी सुविधा तेथे उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली। 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या रोजी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे। याबाबतही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण माहिती दिली। तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील सुधारणानुसार मतदार यादीतील मतदार आधाराशी संलग्न करणे व प्रमाणीकरण करणे याविषयी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। माननीय भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 14 मध्ये बदल केला। कलम 14च्या माध्यमातून आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची संधी नागरिकांना अथवा युवकांना मिळत असते। पूर्वी ही संधी 1 जानेवारीला फक्त एका दिवशी होती, ज्याचं 1 जानेवारीला वय 18 वर्ष पूर्ण होत होतं, त्याला मतदार यादीमध्ये नाव नोंदवायची संधी होती। याच्यामध्ये अधिक सुधारणा करून यापुढे ही संधी नागरिकाला वर्षामध्ये 4 टप्प्यात मिळणार आहे। 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर। म्हणजे ह्या कालावधीनुसार जे युवक युवती माझे मित्र 18 वर्ष पूर्ण करतील त्यांना नजीकच्या टप्प्यावर त्यांना नोंदवायची संधी मिळेल। हा पहिला भाग। सगळ्या माझ्या तरुण मित्रांना माझं आव्हान आहे की तुम्ही याचा फायदा घेऊन 18 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर जो नजीकचा टप्पा आपल्याला मिळतो त्या टप्प्यामध्ये आपण फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये नाव नोंदवा। याच्यासाठी आपण आमच्या वेबसाईटचा वापर करू शकता किंवा BLOच्या माध्यमातून नाव नोंदवू शकता। दुसरी एक सुधारणा माननीय भारतीय निवडणूक आयोगाने केली की ज्या नागरिकांचे ऑलरेडी मतदार यादीमध्ये नाव आहे तर त्याच्या कलम 13च्या अन्वये त्याच्यात सुधारणा अशी केली, ज्यांचे ऑलरेडी नाव आहेत अशा आपल्याकडे 29,31,420 नागरिक आहेत जिल्ह्यामध्ये। तर या सगळ्या नागरिकांना इथून पुढे नाव असल्यामुळे स्वतःची ओळख पटवून घेणं, नंतर मी तोच आहे याचं खात्री करणं, प्रमाणिकीकरण करणं आणि काही प्रसंगी दुबार नागरिक असतील तर ते वगळण्याची प्रक्रिया, या तिन्ही गोष्टीसाठी ही प्रक्रिया आपण 13 मध्ये सुरू केलेली। या प्रक्रियेचा आज शुभारंभ होत आहे। त्याबद्दल आम्ही सन्माननीय विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठकही घेतली आणि काही सरपंचही 2 निवडक त्याला उपस्थित होते। आज ही प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर नागरिकांना याप्रमाणे आपली ओळख पटवून देता येईल। याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म नंबर 6B हा नवीन फॉर्म घालून दिलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ही प्रक्रिया आपल्याला वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून किंवा nsvp.in वेबसाईटच्या माध्यमातून किंवा विविध सेवा केंद्राच्या माध्यमातून, आपले सरकार सेवा केंद्र असेल, ई सेवा केंद्र याच्या माध्यमातून करता येईल किंवा दुसरा पर्याय त्याला उपलब्ध आहे की ते आमचे जे BLO घरी येतील ते 6Bचा फॉर्म त्याच्यातून भरून घेतील, त्याच्याकडून आधार कार्डच्या संदर्भातले डिटेल्स घेतील आणि या माध्यमातून ही सुविधा त्याला मिळणार आहे। एक खास करून गोष्ट आपल्याला मला सांगायची की आधारच्या माध्यमातून जी माहिती नागरिक आम्हाला देणार आहेत त्या माहितीच्या संदर्भात तिची गोपनीयता ठेवा, याच्याबद्दल आधार कायदा 2016च्या ज्या तरतुदी आहेत त्याच्या सेक्शन 37 प्रमाणे त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल। हे सगळ्या जरी करत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादीला आधार जोडणे ही प्रक्रिया ऐच्छिक ठेवलेली आहे, परंतु मतदाराला त्याची ओळख पटवून देणं, त्याचं प्रमाणिकीकरण करणं ही प्रक्रिया मात्र बंधनकारक केली। त्याच्यासाठी जर त्याच्याकडे आधार नाही तर त्यांनी मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इतर ओळखपत्र असतील कार्यालयाचे, या सगळ्याच्या माध्यमातून त्याला त्याची ओळख पटवता येईल। आणि पुन्हा आपल्या सगळ्या माध्यमातून नागरिकांना विनंती की आपल्याकडे 2 पर्याय, आधारचा पर्याय किंवा 11 कागदपत्रांचा पर्याय। माझी जिल्हाधिकारी विनंती अशी राहील की आधारचा पर्याय वापरावा अशी विनंती आहे तुम्हाला। आणि जर तुम्हाला 11 मधलं डॉक्युमेंट वापरायचं असेल तर ते वापरू शकता, परंतु आपल्याला आपली ओळख पटवून देणं आणि तिचं प्रमाणीकरण करून घेणं ही बाब मात्र बंधनकारक आहे। तर अशा या गोष्टीची आपण सुरुवात करतोय। पुन्हा सांगतो की स्वतःहून तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, वोटर हेल्पलाईनच्या माध्यमातून करू शकता किंवा BLOच्या माध्यमातून ही कारवाई करू शकता। या सगळ्याच्या माध्यमातून
औरंगाबाद जिल्ह्याची जी मतदार यादी आहे तिची हेल्थ सुधारणं, तिचं आरोग्य सुधारणं किंवा ती अधिक म्हणजे तिच्यातले दोष कमी करणं हा याच्या मागचा हेतू आहे. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होता एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन. अण्णाभाऊ साठे फाउंडेशन प्रणित सर्वपक्षीय शहर जिल्हा जयंती उत्सव महासंघ 2022 साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त प्रकाशदादा गायकवाड, अभयराज शिंदे, राजू भालेराव, सुभाष पाचुंदे, जॉन आव्हाड, किशोर लाटे, संदीप आरसूड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स. तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405 10 91 03 88 30 83 89 03. नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था चाइल्डलाइन 1098 औरंगाबाद अंतर्गत रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथे वर्ल्ड अगेन्स्ट ट्रॅफिकिंग निमित्त पोस्टर प्रदर्शन तसेच अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला. रेल्वे स्थानक, बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी कशा प्रकारे मानवी बालकांची तस्करी केली जाते याची माहिती यावेळी देण्यात आली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था चाइल्डलाइन 1098 औरंगाबाद अंतर्गत रेल्वे स्टेशन औरंगाबाद येथे आज चाइल्डलाइन 1098 पोस्टर प्रदर्शन तसेच अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये रेल्वे RPF पोलीस निरीक्षक परमवीर सिंग यांनी पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना रेल्वे प्रवास करताना होणाऱ्या बालकांच्या तस्करीबाबत माहिती दिली. यानंतर बालकल्याण समिती अध्यक्षा ॲडव्होकेट आशा शेरखाने यांनी प्रवाशांना मानवी तस्करी, रेल्वे स्थानक, बस स्टँड व गर्दीच्या ठिकाणी कशा प्रकारे मानवी बालकांची तस्करी केली जाते याची माहिती दिली. यानंतर औरंगाबाद चाइल्डलाइनच्या केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेची ओळख करून दिली व औरंगाबाद चाइल्डलाइन विषयी सविस्तर माहिती देऊन प्रवास करताना तसेच गर्दीच्या ठिकाणी एखाद्या बालकाची तस्करी, मारहाण, हरवलेले मूल आढळून आल्यास आपण तात्काळ चाइल्डलाइनच्या 1098 या टोल फ्री नंबरवरती कॉल करून माहिती कळवा असे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये GPF पोलीस निरीक्षक साहेबराव कांबळे, क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक सुरेश भाले तसेच इतर सर्व पोलीस अधिकारी, चाइल्डलाइनचे समुपदेशक गोविंद तांगडे, टीम मेंबर सचिन दौड, आम्रपाली बोर्डे, योगेश उगले, राजेश सरकटे, नितेश धुर्वे, उमेश श्रीवास्तव आदी उपस्थित होते. वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड ट्रॅफिकिंग या दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जाणीवजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाअंतर्गत रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमवीर सिंग यांनी मुलांची तस्करी अल्पवयीन मुलांची तस्करी करण्याबाबत लोकांना माहिती दिली। उपस्थित नागरिकांना आवाहनही करण्यात आले की जर कुणाला अल्पवयीन मुलांची तस्करी करताना मुलांची विक्री करताना किंवा मुलं या राज्यातून त्या राज्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आणताना आढळून आल्यास किंवा संशयित व्यक्ती आढळून आल्यास मुलांसोबत त्यांनी 1098 या टोल फ्री नंबरला कॉल करावा। तसेच सदरील कार्यक्रमासाठी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आशा शेरखाने मॅडम हे उपस्थित होत्या। त्यांनी नागरिकांना आवाहन केले की भारताचा नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे। अल्पवयीन मुलांची तस्करी होत असेल, मुलांना अनैतिक व्यापार किंवा कामासाठी वापर केला जात असेल, मुलांना बळजबरीने बालकामगार म्हणून वापर केला जात असेल किंवा मुलांची कुठल्याही अनैसर्गिक कामासाठी विक्री होत असेल तर त्यांनी 1098ला तात्काळ कॉल करावा। तसेच चाइल्डलाईन मार्फत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोस्टर प्रदर्शनच्या माध्यमातून तसेच लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मुलांच्या तस्करी संदर्भात जनजागृती करण्यात आली। शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात आज क्रांती चौक येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली। शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात आज क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली। यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती। रात्री 2-4 वाजेपर्यंत अधिकारी हे होते आज सर्वोच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी भंग नाही करणार, त्याच्यावर काय कारवाई केली समजावर नाही करणार, पण ते आहे त्याच्यावर तर करणार की नाही करणार। तरी तुम्हाला सांगतो की आम्ही काल शिवाजीनगरमध्ये त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम हॉलमध्ये होता। तिथला तो एक लंगडा त्या ठिकाणी तिथे आला आणि पोलिसांना सांगितलं यांच्यावर कारवाई करावी परवानगी काढलेली। जर आमच्या पाठीमागे असे लागत असेल तर मग आम्ही यांच्या पाठीमागे लागायचं नाही का? शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती शहरात उत्साहात साजरी। मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याचा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिल्या सूचना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN।